मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये मी उभा आहे आणि याच मुख्यालयातल्या उपहारगृहावर एफडीएनं कारवाई केली आहे। याला चक्क टाळे ठोकले असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेचं मुख्यालय, ज्या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील, विरोधी पक्षनेते असतील, असे सगळे वरिष्ठ अधिकारी ज्या मुंबई महापालिकेमध्ये बसतात, त्याच महापालिकेमध्ये कर्मचारी असतील किंवा इतर सर्वसामान्य माणसं असतील, त्यांना ज्या या कॅन्टीनमध्ये मिळणारा आहार आहे तो सकस नव्हता, स्वच्छता नव्हती, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत एफडीएनं कारवाई केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्यामुळं मुंबईकर जे आहेत तर त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या एकूणच बाकीच्या खाद्यपदार्थाच्या बाबतीत मुंबई महापालिका सुद्धा या ठिकाणी गाफील आहे की काय? आपल्याबरोबर आरटीआय कार्यकर्ते संतोष डोणकर आहेत। कारवाई झालेली आहे, काय म्हणणं तुमचं? नक्कीच, कारण जर मुंबईमध्ये जिथे महापौर बसले जातात, जिथे प्रतिनिधी बसले जातात, नगरसेवकांना बसले जातात, तिथे माननीय आयुक्त, कमिशनर बसले जातात, इतर मोठमोठे सगळे अधिकारी या महानगरपालिकेत आहेत। विशेष म्हणजे या विभागामध्ये याच तिसऱ्या माळ्यावरती आरोग्य विभागाचे डीएमसी बसले जातात। म्हणजे तिथे जे खाद्यपदार्थ मिळतात आणि ते खाद्यपदार्थ मिळत असताना एवढे मोठे मोठे ऑफिसर असताना सुद्धा त्यांनी कधी व्हिजिट देणं नाही, त्याच्या बाबतीत माहिती घेणं। कारण हे जेव्हा मागे आरटीआय टाकला होता तेव्हा मला कळलं होतं की कशा प्रकारे ह्यांच्याकडे हे लायसन्स नव्हतं। त्याला जुनी गोष्ट झाली, पण त्याच्यानंतर आरटीआयच्या माध्यमातून नंतर मग त्यांना कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडे लायसन्स घेण्यात आलं। परंतु अशा जर गोष्टी म्हणजे दिव्याखालीच आमदार होता का असं म्हणायचं का? दिव्याखालीच अंतर होता। म्हणजे जेव्हा आम्ही आरटीआय टाकतो, माहिती घेतो, तेव्हा हे स्पष्ट होतं। परंतु आता सुद्धा आपण बघितलं जातं की आत्ताच 2-4 दिवसापूर्वी पीएचने पण याच्यावरती आरोग्य एमओएच डिपार्टमेंटने येऊन चेक केलं होतं, पण त्यांना दिसलं नाही का? सगळं काही एफडीए तुकाराम मुंडेजींना दिसतं का? आणि म्हणूनच तुकाराम मुंडेंना खरोखर एक सॅल्यूट दिला पाहिजे की त्यांनी खरोखरच कारवाई उत्तम करतायत। आज महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिपाई कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील किंवा इतर येणारे व्हिजिटर असतील, त्यांना एकमेव साधन होतं। आणि इथे जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील, मी सुद्धा कित्येक वेळा बघितलं, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या खाद्यपदार्थाच्या ट्रे जे ठेवल्या जातात त्या ट्रेच्या वरती एक अशी जाळी लावायला लागते, पण ती न ठेवता त्या ट्रेवरती, तो ट्रे न ठेवता त्याच्यावरती जाळीचा कपडा हिरवा रंगाचा ठेवला जातो। म्हणजे अगदी गावठी, जिथे गावच्या ठिकाणी ग्रामीण भागात जशी बुंदी आणि शेव विकली जातात आणि त्याच्यावर ते ठेवलं जातं तशा पद्धतीने जातं। परंतु खरं म्हणजे नियमाप्रमाणे त्या ट्रेवरती एक झाकण असतं, त्याला जाळी असते। अशा प्रकारच्या सगळ्या सुखसोयी करायला पाहिजे होत्या, परंतु तिथे होत नाहीये। आपण आता बंद आहे म्हणून जिथे हात धुतले जातात तिथेच केले जातात। आपण जर बघत असाल तर एकूण या सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, मुंबई महापालिकेच्या पूर्ण परिसरामध्ये कुणालाही कुठल्याही पद्धतीचं खाद्यपदार्थाची साधी टपरी जरी उघडायची असले ना तरी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा एक परवाना घ्यावा लागतो। आणि मग असे परवानगी देणारे अधिकारी फक्त पैसे घेऊन परवानग्या देतात का? आणि त्यांच्या स्वतःच्या मुख्यालयामध्येच या गोष्टीच्या जर काळजी घेतल्या जात नसतील, खबरदारी घेतल्या जात नसतील, तर दिव्याखालीच आमदार आहे की काय, अशी परिस्थिती या आजच्या कारवाईनंतर पाहायला मिळते आहे। आणि अशाच पद्धतीची चर्चा जी आहे मुंबई महापालिकेच्या आवारात ही सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतं। रवी चव्हाणसह गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई।